लहानपणी शाळेबाहेर मिळणारी ही पांढऱ्या रंगाची मिठाई तुम्ही खाल्ली आहेत का? नसेल खाल्ली तर ही नक्की बनवून पहा, तुम्हाला खूप आवडेल. फक्त 4 पदार्थ वापरून तयार होते आणि बनवायला अगदी सोपी आहे. ही बर्फी बनवण्यासाठी एका कढईमध्ये घातलेला आहे अर्धा कप साजूक तूप. अर्ध्या कप तुपासाठी 1.5 कप मैदा घ्यायचा आहे. तुम्ही अर्ध्या कप तुपासाठी 1 कप मैदा घेतला तरीही चालेल, पण 1.5 कप मी इथे घेतलेला आहे, हेही योग्य प्रमाण आहे. आता हा मैदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. सुरुवातीला वाटेल की तूप कमी झालंय, कोरडं कोरडं वाटेल हे मिश्रण, पण जसं हे पूर्णपणे भाजायला येईल तसं त्याला तूप सुटायला लागेल. एकदम बारीक गॅसवर हा मैदा भाजून घ्यायचा आणि थोडासा रंग बदलायचा, जास्त रंग बदलू द्यायचा नाही. म्हणजे त्याला तूप सुटायला लागलं की समजून जायचं की हा मैदा भाजून झालेला आहे. तर लगेच एका बाउलमध्ये काढून थोडंसं हाताला चटकावेल इतकं थंड करायला ठेवून द्यायचं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाऊण कप साखर आणि 7-8 वेलच्या घालायच्या आणि त्याची पावडर करून घ्यायची. आता भाजलेला मैदा जो आहे तो हाताला चटका सहन होईल इतकं थंड झालेला आहे. तर त्यात आपल्याला घालायची वेलची आणि साखरेची पावडर. थोडी थोडी घालायची आणि मिक्स करून घ्यायची. जर तुम्ही हे मैद्याचं मिश्रण पूर्ण थंड करून त्यात साखर घातलीत तर ते विरघळणार नाही. त्यामुळे थोडंसं गरमच ठेवायचं आहे, हाताला चटका सहन होईल इतकं, आणि मग त्यात साखर थोडी थोडी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे मैदा गरम असल्यामुळे साखर सुद्धा चांगली त्यात विरघळेल. तर आता साखर चांगली मिक्स करून झाली की असा एखादा ट्रे घ्यायचा. ट्रेमध्ये मी बटर पेपर ठेवलेला आहे, त्यात थोडेसे बदामाचे काप घातले, तुम्ही कोणतेही ड्रायफ्रुट्स वापरू शकता, आणि त्यात हे सगळं मिश्रण घालून चांगलं सेट करून घ्यायचं आणि अर्धा तास फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवायचं. हा ट्रे बाहेरच थंड व्हायला ठेवला तर 1 ते 1.5 तास लागेल, त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलं म्हणजे अर्ध्या तासामध्ये हे चांगलं थंड होतं आणि हे मिश्रण चांगलं सेट होतं. तर इथे तुम्ही बटर पेपर नसेल तर एखाद्या ताटला किंवा ट्रेला घी लावून त्यात हे मिश्रण चांगलं सेट करून घेऊ शकता. अर्ध्या तासानंतर छान हे मिश्रण सेट झालेलं आहे. ट्रेमधून काढून हव्या तशा वड्या कापून घ्यायच्या. शाळेबाहेर मधल्या सुट्टीत ही मिठाई मी खूप खाल्ली आहे. तुम्ही पण खाल्ली आहे का? कमेंट